आलास जिल्हा परिषदच्या या रणधुमाळीमध्ये आज आपण आलास या गावी आलेलो आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकतो की भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवार श्री प्रशांत शहापुरे व पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार गुरुदास खोचरे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती कोणत्या पद्धतीने सुरू आहे, त्यांचं काय मत आहे हे आपण या ठिकाणी आज जाणून घेऊया. आपल्याला भाजपकडून शेवटच्या टप्प्यात अंतिम टप्प्यात उमेदवारी मिळालेली आहे. आपली काय पहिली भावना? नमस्ते. भाजपने जो माझ्यावर जबाबदारी टाकली किंवा माझ्यावर जो विश्वास टाकला, खरोखरच त्या विश्वासाला पात्र राहून 100% मी कमळ या आलास जिल्हा परिषद मतदारसंघात फुलवणार आणि निवडून येणार. आपण या ठिकाणी पाहू शकतो की या आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये युवाचं जे मत आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. काय युवांसाठी आपण योजना किंवा कोणत्या पद्धतीच्या प्रचारामध्ये आपण मुद्दे मांडत आहात? युवक सध्या व्यसनाधीनाच्या नादाला लागलेला आहे. त्यामुळे गावोगावी व्यायामशाळा व क्रीडांगणाची व्यवस्था करून त्यांना ठोस असा रोजगार उपलब्ध करून युवा वर्ग आता सध्या माझ्या बरोबरच आहे, माझ्या बरोबरीनं काम करत आहे. आणि मी पण एक युवा असल्यामुळं त्यांना सगळ्यांना घेऊन सबका साथ सबका विकास हा नारा चालवत आहे. आपण पाहू शकतो भाजपला प्रथमच या चिन्हावरती लढवणारे प्रशांत शहापुरे या ठिकाणी आहेत. या आपल्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मतदारांना कमळ आणि भाजप रुजेल का, आणि आपण या मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद आपणास मिळत आहे? 100% रुजेल. तेच लोकांना नको आहे. आता सध्या केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, परत थोडं कन्यागत आहे. त्या माध्यमातून भरपूर निधी येणार आहे. त्या माध्यमातून आपल्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघाचा भरपूर विकास होणार आहे. त्यामुळं लोक आम्हाला 100% प्रतिसाद देऊन भाजपला मतदान करतील. त्यासोबत आपल्यासोबत या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार गुरुदास खोचरे आहेत. आपली काय भावना आहे? लोकांचा कसा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे? निश्चितपणानं या ठिकाणी चांगलाच प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर युवकांचा आपल्याला प्रतिसाद आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ लोक, जुने जाणते जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या सगळ्यांच्या मते बदल हा आलासमध्ये झाला पाहिजे. एकंदरीत आपण मतदारसंघामध्ये फिरत आहात, लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? आपण विजयापर्यंत जाण्यासाठी लोक आपल्याला कशा पद्धतीनं सहकार्य करतायत किंवा आपल्याला प्रतिसाद कसा मिळत आहे? मोठ्या प्रमाणावर जे आपल्या राज्य सरकारनं राबवलेली लाडकी बहीण योजना आहे आणि युवकांच्यासाठी रोजगारासाठी ज्या केलेल्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी जे काही मोदी सरकारने घेतलेले निर्णय आहेत, त्याच्या जोरावर ह्या कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला असं वाटतंय की आपल्या घरातली ही मुलं, युवक हे उमेदवार म्हणून आलेले आहेत. त्यांना मताचं दान देऊन निश्चितपणानं यांना जिंकून द्यायचं. त्यासोबत आपल्याला या ठिकाणी नरसिंहवाडीचे व तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते मुकुंद सावकर पुजारी आहेत. त्यांच्या काय भावना आहेत या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार. आज आता इथं आम्ही आलास या गावी इथं आलेलो आहोत. एकूण सगळी परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीचा आम्ही प्रचार करायला पाहिजे अशी फारशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. कारण गावोगावी प्रत्येक खेड्यागावात भारतीय जनता पार्टीचं नाव वेगवेगळ्या कारणानं सगळीकडे झालेलं आहे. घरकुल योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, किंवा शेतकऱ्यांच्यासाठी पशुपालन असेल, या अनेक योजना ह्या खेडेगावात आणि जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या योजनांच्या जीवावरच आम्ही हे निवडणूक लढवतोय. भारतीय जनता पार्टी कमळ हे संपूर्ण देशामध्ये चांगल्या पद्धतीने फुलले, देशाचा चांगल्या पद्धतीने विकास होतोय. तसाच विकास आलासच्या करण्याच्या दृष्टीनं आम्ही या क्षेत्रात उतरलेलो आहे. त्यासोबत नरसिंहवाडीचे शिर्टीकर काका आपल्या सोबत आहेत. त्यांच्या काय भावना आहेत या प्रचारामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हेलो, नमस्कार. भारत माता की जय, प्रभू रामचंद्र की जय. आम्ही भारतीय जनता पार्टीचा आलास आणि पंचायत समिती ह्या दोन्ही मतदारसंघात भरघोस मतदान करून निवडून आणण्याचा काटोकाट प्रयत्न करत आहे. आणि जे विकास योजना जे चालू झालेले आहेत तळागाळापर्यंत 10 वर्षाचा मुलगा असं म्हणतोय देशाचे पंतप्रधान कोण आहेत तर मोदी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणजे ह्या 10-20 वर्षापाठीवर कोणाला माहिती न देशाचे पंतप्रधान कोण आहेत, महाराष्ट्राचे कोण असायचे हे समजत नाही. खरं आता काय झालंय, सगळ्या माध्यमातून लोकांना माहिती झालंय की देशाचे पंतप्रधान देश कोण चालवतोय, कोण चांगल्या उद्देशानं काम करतोय. त्यांना भरघोस मतदान देऊन त्यांना निवडून आणण्याचा
आपण काटोकाट सगळ्यांनी प्रयत्न करायचा आणि युवा संघटना जी आहे ती युवा संघटना आमच्या भारतीय जनता पाठीशी आहे आणि त्यांनी सगळ्यांनी एकजुटीनं हा प्रयत्न केलेला आहे आणि निवडून आणण्याचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न करून निवडून आणणार आहेत. यासोबत आपल्याला या ठिकाणी संपे सर या ठिकाणी आहेत आणि त्यांचे काय मत आहे आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. प्रशांत पाटील व खोचरे साहेब बीजेपी कडून निवडणूक लढवित आहेत. शाशापरे निवडणूक लढवित आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर प्रशांत शापरे या 7 गावामध्ये प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक जनमानसात त्यांनी रुजू झालेला आहे आणि त्यांचं जे काही कार्य आहे ते 6 महिन्याच्या अगोदर प्रत्येक गावामध्ये त्यांनी खारीचा वाटा उचलून त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्यांनी घर करून राहिलेला आहे आणि त्यांनी महिला होम मिनिस्टर कार्यक्रम लालबहादूर हायस्कूलमध्ये ठेवून सर्व महिलांची त्यांनी मतं जिंकलेली आहेत आणि सर्व महिला तरुण मुलं प्रशांत शहापुरे व खोचरे साहेब यांच्या पाठीशी आहे आणि एकच आहे त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व, लहान मूर्ती, कीर्ती महान, म्हणून प्रत्येकाच्या मनात फक्त प्रशांत शापुरे, फक्त प्रशांत शापुरे आणि त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे, काम करून दाखवणारा हा तरुण मुलगा आहे आणि कोणीही त्यांच्याकडे जाऊ देत आणि विनाकारण कधीही परत असं येणार नाहीत, काहीतरी त्याच्या पदरात पडूनच घेणार आहे असं काम करणारा हा प्रशांत शापुरे आहे, हा प्रशांत आहे. आणि परत निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचार करण्याच्या अगोदर 6 महिने त्यांनी अगोदरच या 7 गावामध्ये प्रचार त्यांनी केलेला आहे. नक्कीच पाहायला गेलं तर शिरोळ तालुक्यामध्ये आलास जिल्हा परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सर्वसाधारण खुला गटासाठी हा राखीव असल्या कारणास्तव 2 पटेलांच्या मध्ये थेट लढत शहापुरे यांची होणार आहे आणि जनता मतदार नक्की कौल कुणाला देतील हे आपल्याला 9 तारखेलाच कळेल. TNT न्यूज साठी आलासून चिदानंद अळोळी.